राहुल गांधी बघ बरं कुठे दिसतोय का? इथंच कुठेतरी हिंडत असेल बघ बरं. अरे मला त्याला हात मिळवणी करायची म्हणजे मोठा नेता वाटेल मी. इकडं पण दिसना तिकडं पण दिसना, कुठे गेलंय बरं ही? संसदेत तर काय बसना, संसदेच्या कडेने हिंडत असतंय नुसतं. दिसलाय मला, दिसलाय. आता नुसतं एकटक बघत राहतो त्याच्याकडे, म्हणजे स्वतःहूनच येईल बघ ते हात मिळवणी करायला. आपला इगो सोडायचा नाही बघ, किती काय झालं तरी. आलंय बघ. कसा आहे तुम्ही पप्पू शेठ? संसदेच्या कडेने हिंडायला लागलाय नसता, आतमध्ये बितमध्ये येत जा की थोडा. अव मी पार्लिमेंट मध्ये आलो की मला हकलून लावतात. अरे पप्पू शेठ, तुझ्या बरोबर हात मिळवला मला आता मोठं वाटायला लागलं. मी मोठा नेता झालोय आता. गडकरी साहेब काँग्रेस जॉईन करा. करायची भाजपचा डाऊनफॉल चालू झालाय. आता इथनं पुढे भारतात काँग्रेस शिवाय पर्यायच नाही माणसांना. 2-3 वर्ष थांब, मी बघ कल्टी मारतोय भाजपमधनं. आजकाल भाजपला गायगुतीवर आले बघ. तू नसता एप्स्टीन फाईलचं नाव काढलं की लगाला अशी टराकली ना सगळी. पप्पू शेठ तुमच्या नादी कोण लागत नाही आजकाल. मोदीची चांगली जिरवा. नितीन भाऊ तुम्ही आमच्यात या गड्या. पप्पू शेठ आपण दोघांनी एकत्र येऊन सगळ्यांची जिरवायची. थांबा थोडे दिवस. मी एक कविता म्हणतो आता. हरदीप पुरी खाखारी जाघरी ये माघारी. लका पप्पू शेठ एवढी भारी कविता म्हणलो तरी तुम्हाला आवडा नाही. असली कविता नाही आवडत मला. बरं दुसरी म्हणून दाखवतो. थांबा. मोदी शहा राजनाथ सिंग. राहुल गांधींनी प्रश्न विचारला की पळतात चिंगरिंग. आता आवडली का? आता आवडली कविता? भारी म्हणलो का नाही? हा ही कविता भारी होती बघा. आता आठवली म्हणून मी बोललो. हो पण ट्राय चांगला होता.